महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या एक 2-3 दिवसापासून खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत। विशेषतः महायुतीचा घटक पक्ष असलेली एकनाथ शिंदेची शिवसेना ही नाराज असल्याची चर्चा होती आणि त्या चर्चेनुसार काही वेगवेगळ्या घटना पण घडायला लागल्या आणि त्यामागचा अर्थ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। म्हणजे बघा, मंगळवारी कॅबिनेट बैठक होती, राज्याचे महत्त्वाचे सगळे निर्णय घेतले जातात आणि एकनाथ शिंदे वगळता त्यांच्या पक्षामधले जे काही इतर मंत्री आहेत त्यापैकी कोणीच त्या बैठकीला हजेरी लावली नाही। अर्थात या मंत्र्यांचं एक म्हणणं होतं आणि ते म्हणणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, स्थानिक पातळीवरती पक्षप्रवेश होत आहेत आणि विशेषतः भाजपकडून दणादण पक्षप्रवेश करून घेतले जात आहेत। यातले अनेक पक्षप्रवेश हे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या क्षेत्रामध्ये थेट आव्हान निर्माण करतील अशा नेत्यांचे होत आहेत आणि म्हणूनच या नेत्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार घातलेला होता, नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली। त्यानंतर हे नेते गेले फडणवीसांकडे। त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रारही केली, मात्र फडणवीसांनी उलट त्यांना फटकारलं आणि त्याच्या बातम्याही बाहेर आल्या। फडणवीसांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जेव्हा सुरुवात केली उल्हासनगरमध्ये, तुम्ही जेव्हा भाजपच्या नेत्यांचे शिवसेनेत प्रवेश करून घेतले तर ते तुम्हाला चालले आणि मग आम्ही प्रवेश करून घेतलो तर तुम्हाला काय अडचण आहे। आणि या सगळ्या बोलण्यामुळे खरं तर शिवसेनेचे नेते काहीसे शांत झाले, गप्प झाले आणि ते परत एकदा एकनाथ शिंदेंकडे गेले। ही सगळी परिस्थिती बघता, शिवसेनेची झालेली नाचक्की बघता आणि एकूणच मीडियात आलेल्या बातम्या बघता शिवसेनेच्या मंत्र्यांना महायुतीमध्ये कुठेतरी डावललं जातंय, कमी महत्त्व दिलं जातंय, खालचं स्थान दिलं जातंय। याची चर्चा जेव्हा होते तेव्हा एकनाथ शिंदे थेट गेले, ज्यांनीही शिवसेना आणि भाजप अर्थात शिंदे आणि भाजप यांचं गणित बसवलं ते गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या अमित शहांकडे। अमित शहांना दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे भेटले, जवळपास 50 मिनिट ही भेट झाली आणि या काळामध्ये जे काही घडत आहे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेंनी अमित शहांना सांगितल्या। विशेषतः आमच्या पक्षातनं तुमच्याकडे लोक घेतली जात आहेत, महायुती धर्म पाळला जात नाहीये आणि या सगळ्याला कारणीभूत जे आहेत ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे असलेले रवींद्र चव्हाण आहेत। मुख्यमंत्री सुद्धा या बाबतीमध्ये फार काही मोठं धोरण घेत नाही, अशा पद्धतीचे ज्या काही तक्रारी होत्या त्या सगळ्या त्यांनी शहांकडे गेल्या, मात्र तिथे त्यांचं फारसं समाधान झालं नाही। कारण शहांनी जे उत्तर दिलं की माझं सुद्धा महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे लक्ष आहे, महाराष्ट्रामधल्या बऱ्याच गोष्टी मलाही माहिती आहे आणि तुम्ही एनडीए मधले प्रमुख घटक पक्ष आहात, तुमचा योग्य तो मान राखला जाईल वगैरे वगैरे म्हणत अमित शहांनी त्यांचा जो राग होता किंवा त्यांचं जे म्हणणं होतं ते तात्पुरतं ऐकून घेतलं। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातनं त्यांनी एकनाथ शिंदेंना काही संदेश सुद्धा दिला आणि तो असा होता की आम्ही थेट हे प्रवेश थांबवणार नाही। ते जरी म्हणत असले की हो मी सांगतो, मी करायला सांगतो, मात्र आज ज्या काही दिवसभरामध्ये बातम्या आलेल्या आहेत त्याच्यानुसार असे कुठलेही प्रवेश थांबलेले नाहीत, उलट तेवढ्याच जोमाने भाजप काम करतंय आणि स्वतःचा पक्ष कसा वाढवता येईल यासाठी काम करतंय आणि हा पक्ष वाढवत असताना ते फक्त महाविकास आघाडी किंवा विरोधकांमधल्याच लोकांचं इन्कमिंग करून घेत आहेत असं नाही। महायुतीमधनं जरी कोणी येणार असलं आणि त्यांच्याकडे प्लस होणार असतं, त्यांना सत्ता मिळवायला त्याचा फायदा होणार असेल तर त्यांना घ्यायला सुद्धा भाजपला काहीच अडचण नाही। त्यामुळे अमित शहांकडे जाऊन सुद्धा खरं तर एकनाथ शिंदेंच्या हातात काही फार आलेलं नाहीये। उलट अमित शहांनी एकनाथ शिंदेंना असं सांगितलं की तुमच्या लोकांना सुद्धा सांगा की अशा पद्धतीचे प्रवेश करू नका। शिंदेंनी तातडीने पक्षातले नेते, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनाही सांगितलं की मित्र पक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, मात्र जे शिंदेंनी त्यांच्या पक्षात सांगितलं ते भाजप त्यांच्याकडे लोकांना सांगणार आहे का आणि तसं भाजप वागणार आहे का, हा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। या सगळ्या भेटीनंतर शिंदे हे माध्यमांशी बोलले, मी रडणारा नाही तर लढणारा आहे आणि गल्लीतलं भांडण दिल्लीत घेऊन येणारा नाही वगैरे वगैरे। मात्र सगळ्यांना हे स्पष्ट आहे, खरं तर उघड गुपित आहे की भाजपची तक्रार किंवा मनातली सगळी खदखद व्यक्त करण्यासाठीच एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले होते। तर या सगळ्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत। विशेषतः युतीमध्ये शिवसेनेचं आणि पर्यायाने एकनाथ शिंदेची गरज संपलेली आहे का, त्यांचं स्थान काय आहे, एकनाथ शिंदेंकडे काय पर्याय आहेत, या सगळ्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत। लक्षात घ्या, अमित शहांनी भाजपलाच पाठिंबा दिलेला आहे। सध्या भाजप जे काही करत आहे त्याला काही अटकाव घातलेला नाहीये, याचाच अर्थ एकनाथ शिंदेंच्या मताला तितकं महत्त्व दिलं गेलेलं नाहीये। आज खरं तर नितीश कुमारांचा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला। तुम्ही नीट लक्षात घ्या, परिस्थिती सारखी आहे। महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि म्हणजे अर्थात अजित पवारांची राष्ट्रवादी ही होती, पण शिवसेना आणि भाजप एकत्र लढले आणि तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप एकत्र लढले। मात्र कमी जागा येऊन सुद्धा नितीश कुमार यांना पुन्हा एकदा भाजपने मुख्यमंत्री केलेलं आहे, पण महाराष्ट्रात असं झालं नाही। कमी जागा जरी शिंदेंच्या आल्या असल्या तरी मुख्यमंत्रीपदी मात्र भाजपचे फडणवीसच बसले। त्यामुळे जो न्याय खरं तर नितीश कुमारांना बिहारमध्ये देण्यात आला तो न्याय दुर्दैवाने एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रात मिळालेला नाही। महाराष्ट्रामध्ये ते टाळण्यामध्ये आणि स्वतःकडे सत्ता ठेवण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे।
आता बघूया शिंदेंकडे नेमकं काय आहे. एकनाथ शिंदेंकडे काही अशा गोष्टी आहेत ना ज्या भाजपला अजून स्वतःकडे घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे मराठा फॅक्टर. एकनाथ शिंदे स्वतः मराठा नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं राजकारण जे आहे आणि तो प्रश्न जो आहे तो अजूनही फार पूर्ण झालेला नाही, अजूनही धगधगतं आहे. आणि अशावेळी मराठा असलेल्या एकनाथ शिंदेंना थेट त्यांच्या पॉवर्स कमी करणं किंवा ते बाहेर गेले तरी फरक पडणार नाही असं म्हणणं भाजपला परवडणार नाही. याशिवाय 60 आमदार आहेत, हा आकडा कमी नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जरी अजित पवारांचा आमदारांचा आकडा असला आणि भाजपला काही प्रॉब्लेम नसला, भाजप अजित पवार आणि भाजप एकत्र केले तरी ते सत्तेत राहणार असले तरीही मग उद्धव ठाकरेंसोबत जे काही भांडण झालं आणि मग शिंदेंसोबत जर परत तेच होणार असेल तर त्याचा दोष भाजपवर येऊ शकतो. त्यामुळे पटकन शिंदेंना फार मोठं कारण झाल्याशिवाय काडीमोड भाजप घेणार नाही. तिसरा मुद्दा म्हणजे शिवसेनेचं नाव, भाजप शिवसेनेची नैसर्गिक युती, जे काही सगळं बोललं जातं त्यामुळे एकनाथ शिंदेंना लगेच अशा पद्धतीने वागवणं शक्य नाही. धनुष्यबाण चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदेंकडे आहे. आता शिंदेंना काय हवंय तर पहिली गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये त्यांच्या नेत्यांना मान हवाय. असं म्हणतात की मानपान हा म्हणजे कौटुंबिक ठिकाणी असो, राजकीय ठिकाणी असो किंवा व्यावसायिक ठिकाणी असो तो फार महत्त्वाचा असतो. आणि शिंदेंच्या आमदारांची, नेत्यांची, मंत्र्यांची कायम एक तक्रार असते की महायुतीमध्ये भाजपच्या नेत्यांना जेवढा मान मिळतो, भाजपच्या मंत्र्यांना जेवढा मान मिळतो तेवढा आम्हाला मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना मान हवाय. दुसरं म्हणजे आमदारांना, मंत्र्यांना निधी हवाय. अनेकदा निधी हा भाजपकडनं थेट वळवला जातो, पालकमंत्र्यांना न सांगता वळवला जातो, अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आमदारांना भरघोस निधी हवाय. स्थानिक राजकारणामध्ये सध्या जे काही होतंय, अनेक ठिकाणी जे प्रवेश होत आहेत तर ते सगळे त्यांना त्रासदायक जिथे जिथे आहे तिथे त्यांना स्थानिक राजकारणामध्ये आपला युतीमधला वाटा हवाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप ज्या पद्धतीने, ज्या आक्रमकतेने स्वतःचा पक्ष वाढवतंय तसाच पक्ष एकनाथ शिंदेंना सुद्धा वाढवायचा आहे आणि त्यासाठी त्यांना भाजपचं सहकार्य हवं आहे. आता शिंदेंकडे काय पर्याय आहे? मी अगदी खरं सांगू का की शिंदेंकडे फारसे पर्यायच नाही. ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे आणि ते महायुतीमध्ये आलेले आहे तर आत्ताच्या घडीला त्यांचे हात काहीसे दगडाखाली आहेत आणि महायुतीमधनं बाहेर पडणं फार अशक्य आहे. त्यामुळे संयम हेच शस्त्र मानून काही काळ त्यांना थांबावं लागेल आणि वाट बघावी लागेल की आपली वेळ कधी येते. बघा, वेळ प्रत्येकाची येते. त्यामुळे शिंदेंनाही त्यासाठी थांबावं लागणार आहे. पण तूर्तास ज्या पद्धतीने घटना घडत आहेत, जे काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतंय त्यानुसार एकनाथ शिंदेंना आता पुन्हा एकदा स्वतःच्या सामर्थ्याची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपने जिथे जिथे त्यांच्यासमोर, त्यांच्या नेत्यांसमोर आव्हान उभं केलेलं आहे तिथे ताकदीने उत्तरही द्यावं लागणार आहे. ते जर हे करू शकले तर भाजप त्यांना सोडण्याचा विचार करणार नाही किंवा त्यांना पर्याय म्हणून अजित पवारांकडेही बघणार नाही. मात्र तसं झालं नाही आणि सर्व ठिकाणी भाजप जर ताकदीने आलं तर मित्रपक्ष म्हणून, महायुतीमधले त्यांचे सहकारी म्हणून एकनाथ शिंदेंसाठीही धोक्याची घंटा असू शकते. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.